पाहुयात पुढची बातमी. भोंदूबाबा अशोक खरात सोबतच्या नेत्यांच्या लागेबंधांवरून राजकारण तापलेलं असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना थेट खरातच्या फोनचा सीडीआर मिळालाय. खरातच्या कॉल डिटेल रेकॉर्डची ही कॉपी त्यांना व्हॉट्सअपवर आल्याचं त्यांनी सांगितलं. ज्यानंतर त्यांनी ही कॉपी तत्काळ मुख्यमंत्री डीजी आणि एसआयटीचे प्रमुख तेजस्वी सातपुते यांना पाठवली. अंजली दमानिया यांना मिळालेल्या या खरातच्या फोन रेकॉर्ड्समधून तो अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे यांच्याशी देखील खरातचं संभाषण झाल्याचं सांगण्यात येत आहे. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या. तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटकेला यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही. 177 कॉल आणि 33,727 सेकंड जर ही व्यक्ती बोलत असेल तर ती काय बोलत होती याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे. दीपक लोंढे कोण आहेत? दीपक केसरकरांच्या अतिशय जवळचे व्यक्ती. यांचे 189 कॉल्स झालेले होते खरातांना, ते सुद्धा तब्बल 30,579 सेकंड. आता ही सगळी जी शॉकिंग माहिती मिळाली आहे आता ह्याच्यात, आणि असं देखील कळलंय की आपल्या देशातल्या सगळ्याच राज्यांमधनं त्यांना कॉल्स यायचे, पण काही देशांची जी नावं आली आहेत ती देखील मला अतिशय शॉकिंग वाटतात. केवळ फोनवर बोलले म्हणून सिनियर मंत्र्यांवर आरोप करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्याचबरोबर दीपक लोंढे हे खरात यांच्याशी बोलले, त्याच्याशी माझा संबंध जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. माझा काय संबंध आहे दीपक लोंढेंशी? दीपक लोंढे हे सिन्नरला राहतात आणि ते खरातांशी परिचित आहेत आणि त्याच्यामुळे ते खरातांशी बोलले असतील तर त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे.